आता आपण सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200हून अधिक दुबार नावे असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचे पतींचे नाव नमूद नाही तर काहींचे पत्ते गायब आहेत। ही मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। ज्या पोलीस स्थानकामध्ये अटक व्हायची त्याच पोलीस स्थानकाची नवीन इमारत ज्याच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला। जळगाव जिल्ह्यातील पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण गुलाबराव पाटलांच्या हस्ते झालं। राज्य सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा निर्धार धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। गेल्या महिन्याभरापासून हे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत। सोयाबीन आणि कापसाचं खरेदी केंद्र सुरू झालं नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले आहेत। खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलाय। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसले। जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल करताच चला जलमंदिराला जाऊन पार्टी करू असं मिश्किल उत्तर जयकुमार गोरे यांनी दिलं। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। त्याचा शुभारंभ होणार आहे। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वाद उफाळलाय। जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी पसरलेली आहे। वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हिंगोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळ्या संकटांना सामोरं जाण्याची क्षमता असल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं। ओबीसी मेळाव्यातून ओबीसी नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी ही टीका केली। शक्य तिथे महायुती म्हणून लढू मात्र जिथे टोकाचे वाद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढणार असं वक्तव्य केलं गिरीश महाजन यांनी। तर एकमेकांवर टोकाची टीका केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त चिकन मसाला भेट देण्यात आला। बीव्हीजी कंपनीकडून ही भेट देण्यात आली। चिकन मसाल्यामुळे विठ्ठल भक्त आणि वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। बायकोला न्याय देता आला नाही समाजाला काय देणार असं म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरून करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला बघायला मिळाला। बुलढाण्यात 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे। भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाची चौकशी करण्याची मागणी केली। सचिन घायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतून काढून टाकण्यात आले तर निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटचीही चौकशी केली जाणार आहे। लातूर जिल्ह्याच्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी आणि महापुरानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली। उद्योगपती अभय भुतडा या फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं। कांद्याला 2250 प्रति क्विंटल हमीभाव देण्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं। 5000 रुपये भाव होईपर्यंत निर्यात निर्बंध लादू नये असंही त्यांनी म्हटलंय। एक महत्त्वाची बातमी बघूया। ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका पार पडतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता इच्छुकांची कार्यशाळा देखील पार पडलेली आहे। अशातच ठाण्यामध्ये भाजपनं बॅनरबाजी सुद्धा केली। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा देतय अशी चर्चा सुरू झालेली आहे।
चप्पा चप्पा भाजपा ही आमचा जुना नारा आहे की 100% भाजपा झाली पाहिजे. संघटन दृष्टीने प्रत्येक गाव खेड्यापर्यंत, पाड्यापर्यंत, गल्लीबोळापर्यंत भाजप पोचली पाहिजे. या भूमिकेमधनं तो चप्पा चप्पा भारतीय जनता पार्टीने व्यापला पाहिजे, अशा प्रकारचा तो नारा आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर त्या नाऱ्याला जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. आता कोणाला बॅनरबाजी करायची, काय करायची आहे ती करू दे. इलेक्शनमध्ये जनता जनार्दन आहे ना. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते आणि त्याला अपेक्षा पण असते की आपण लढलो तर आपण जिंकून पण येऊ करून. पण मला वाटतं मॅक्झिमम ठिकाणी जे आहे महायुती म्हणूनच आम्ही लढू. पण काही तुरळक ठिकाणी, काही ठिकाणी जिथे जास्तच कार्यकर्त्यांचा रेटा असेल, म्हणजे मला वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये पण आहे, शिवसेनेमध्ये पण आहे आणि बाकी पक्षांमध्ये पण असेल, तर तिथे जे आहे वरिष्ठ नेते जे आहे महायुतीचे ते बसतील आणि निर्णय जे आहे ते घेतील. मी तुम्हाला सांगतो, हे जर वेगवेगळे लढले ना तर यांचं आम्ही पानिपत करू. कारण विधानसभेला राजन विचारेला पडलेली मतं आणि मला पडलेली मतं यांचं जर तुम्ही बेरीज केली तर हे वेगवेगळ्या ह्यांनी लढून दाखवावं. ह्यांच्यात हिंमत, आमचं चॅलेंज आहे, आम्ही जाहीर चॅलेंज करतो. तुमच्यात हिंमत आहे ना तर दोघांनी वेगवेगळं लढून दाखवा. नाही या लोकांचं आम्ही पानिपत केलं ना तर महाराष्ट्र सैनिक नाही आम्ही. अहो यांची जी लढाई आहे ना, ही जागा कोणाला जास्त मिळावी याच्यासाठी यांचं हे चालू आहे सगळं. वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. दिवाळी निमित्तानं नाशिक वगळता जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असतील. मार्केट बंद राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे 2 ते 3 दिवसांपासून खरेदी विक्री मंदावली. ऐन दिवाळीमध्ये महामुंबईत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भातला अंदाज वर्तवलाय. आज मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी महामुंबईत संध्याकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्यानं किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यांपासून थकलेली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच दुसऱ्याच दिवशी पंढरपुरामधील चंद्रभागा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. चंद्रभागा घाटावर तब्बल 10,000 दिवे लावण्यात आले. गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतोय. विदर्भातील प्रमुख आणि ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जाणारी सीताबर्डी बाजारपेठ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी फुलून गेलेली आहे. दिवाळीची खरेदी करण्याकरता ग्राहकांनी मोठी गर्दी केली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुण्यातील सराफा बाजारात मोठी गर्दी बघायला मिळाली. पुणेकरांनी चांदी सोन्याच्या खरेदीकरता गर्दी केली. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार बघायला मिळत आहेत. मात्र सोन्याच्या दरात 3,000ची घट झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागपूर शहरातील प्रमुख दागदागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी लोकांचा उत्साह मात्र कायम आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर धनत्रयोदशीला साताऱ्यातील कराड इथं सोनं चांदी खरेदी करता ग्राहकांनी गर्दी केली. सोनं आणि चांदीच्या दरानं 1 लाखाचा टप्पा पार केलेला असला तरी देखील खरेदी करता ग्राहक गर्दी करतायत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीचं वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये, त्याचसह बँक खातं होल्ड करू नये असे आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बँकांना दिले आहेत. माथेरानमधील सफाई विभाग, बांधकाम विभाग, माळी विभाग आणि वीज देखभाल दुरुस्ती विभागातील कंत्राटी कामगारांनी दिवाळी बोनस आणि या महिन्याचा पगार आगाऊ मिळावा या मागणीकरता कामबंद आंदोलन केलं. याबाबत नगरपालिका प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही निर्णय न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. शिर्डीतील कुख्यात गुंड पप्या शेख याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांना पोलिसांनी चपराक लगावली. गुंड पप्या शेख शिर्डी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य आरोपी आहे. पप्या शेखचा सहकार्यानं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा संदेश शिर्डी पोलिसांनी जारी केलेला आहे. नांदेड नागपूर महामार्गावरील भानेगाव फाट्याजवळ तिहेरी अपघात झालाय. या अपघातामध्ये 2 जण ठार झालेत, 8 जण जखमी झालेत. नांदेड नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं डागडुजीचं काम सुरू आहे. यामुळे अनेक वाहनं विरुद्ध दिशेने जात असल्यानं अपघाताची संख्या वाढली आहे.
रावेर तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय। वडिलांनी उडीदाच्या डाळीची भाजी खाण्यास सांगितली, त्यामुळे मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं जन्मदात्या वडिलांची हत्या केली। या प्रकरणी आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीनं ताफ्यात आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे त्यांचे इंजिन हे रोल्स रॉयस या प्रख्यात कंपनीचे असणार आहे। एअरबस कंपनीची A350 या प्रकारातली विमानं अतिशय प्रशस्त असतात। क्रिकेटमधील सुपर पॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला धक्का द्यायला शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज झालेली आहे। रविवारपासून 3 सामन्यांच्या या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय मैदानातून दूर असलेले 2 रणधुरंदर रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेद्वारे पुन्हा वनडे क्रिकेटच्या रणांगणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे।